स्वागत आहे सगळ्यांचं कुबेर हाऊसमध्ये. तर इथं रेडी वगैरे झाले. आता आपल्याला जायचं आहे स्वामी केंद्रामध्ये. कुठे आहे माझे? तिकडे आहे का? लिहून ये ग. छत्री घेऊ का? आगी छत्री. मग काय तर आम्ही पण नाही असू काय. चाल. स्वामीचं केंद्र जास्त काही लांब नाही आहे, इथंच आहे घराच्या मागं. चला तुम्हाला दाखवते. हे स्वामीचं केंद्र आहे ना. गर्दी राहते का त्याच्यामध्ये? रविवार राहते जास्त. डेली राहते का? सकाळ संध्याकाळ आरती. जप चालू आहे काय ग? आपल्या घरात नाही ना ती. इथं कंटिन्यू चालू ठेवावं लागतं का? इथं लावू का मोबाईल माझा असा? ही माझी मामी आहे. तर ही आता या मंदिराची पुजारीण झाली आहे. हे बघा, चाव्या वगैरे त्यांच्याकडेच असतात सगळ्या. सगळी साफसफाई ह्याच करून घेतात इथली. श्री स्वामी समर्थ. 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 श्री समर्थ. कुकू नाही का इथं? काय बाई दबडे दोन आहे याच्यात येते कोणा तरी पितळे दबडे घेतलं ते. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी कुणी लायचं नाही का? ते वर यायची ते वरती ते काय वर श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. लायचे श्री स्वामी समर्थ. त्यासाठी येईना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कोकण दबड मुद्दा सांगितलं पण म्हणलं असं मग जर हे केलं श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मग श्री स्वामी अवघातलं समर्थ. तसं काही असं राहतं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी बनवलंय मंदिर. कोणी केलंय? ते काही तर कोणा करायला काय माहिती हे सारे मिळून केलं. असं काही वाटतं. आता हे पडशी बसच मला वाटतं वटे गटून बिटू काहीतरी वटे हा होतं करायचं वाटतं बसायला याचं बसते ना पंक्ती मग ती कीर्तन कीर्तन काही असते समर्थ. त्याच्या श्री स्वामी समर्थ. श्री इतकी ताकद आहे बाबाला जसं म्हणलं तसं होतं. हा ते तर आहे. जर म्हणलं मला तू एका बाई ना म्हणणे सासून येऊन सोडली म्हणे लेकाना म्हणजे येऊन होता नवरा मरून गेला म्हणे. मग लहानचा मोठा केला म्हणे. हा मग त्याला पहिल्यांदा 10,000 पगार, मग झाली 20,000, मग झाली 30, मग 50 लोक गेला, वाढत गेला गेला. मग लाखा लोक गेला म्हणे. मग त्याचं लग्न केलं म्हणे. मग सून म्हणते म्हणे एक तर तिला आठवा नाही तर मला आठवा, तिला आठवा नाही तर मला आठवा, दुईचे झगडे म्हणे घरात. अरे मग ते सांगते केंद्रातली. मग दुईची भांडणं म्हणे. म्हणजे आता काय केलं म्हणे आई काय पंढरपूरला जायचं. आपल्या तिच्या 2 नाट्या टोळ्या काय असं ते घेतल्या. गाडी होती मोठी आणि ती 2 पोरं होती म्हणे. आता माझी मामी आम्हाला कथा सांगत बसली आहे आणि त्या बोलायला लागले ना, खूप बोलतात. खापराचं तोंड असतं ना तर फुटून गेलं असतं आतापर्यंत. कपडे गिपडे काढू आपण आता. अवघड आहे का जावा माया आणली तर घरी आणि मग पोराची हाव का? आता आलो आम्ही घरी. त्या सांगत होत्या तर खूप छान वाटत होतं पण ऐकायला. पण आहे ना, इतकं आभाळ आलं होतं तर आमचे कपडे वगैरे तसेच राहिले होते बाहेर. तर म्हटलं वल्ले होऊन जाईन म्हणून आम्ही खूप घाईघाईमध्ये आलो. स्वामी केंद्रामध्ये गेले आणि मन इतकं प्रसन्न झाल्यासारखं वाटतं आहे ना. रोज सकाळ संध्याकाळ आरती होती तिथं.
स्वामी केंद्रामध्ये भंडारा पण होतो, पण तेव्हा भंडारा होतो तेव्हा आपण काही राहत नाही. चला तर आता मी कपड्याच्या घड्या वगैरे घालून घेते. मशनीवरती गाऊन टाकले होते लहान करायला, खूप मोठाले झाले होते ते, आणि येताना काही लक्षच नाही राहिलं आणायचं. आभाळ दिसलं तर दोघी पण तसंच आलो आम्ही पळत. आणि मला गाऊन घातल्याशिवाय झोपच येत नाही, किंवा ड्रेस नाही तर गाऊन लागतो मला. आईचं चालू आहे तूप बनवणं. तिला खायला नाही आवडत, फक्त बनवायला आवडतं. लोणी सकाळीच काढून ठेवलं होतं. चला तुम्हाला दाखवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा बरं का. चला तर हे बघा, इथं आपलं तूप हे. लोणी काही जास्त नव्हतं, थोडंच होतं. चला तर मग बाय.